माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धर्मयोद्धा तथा आमदार अनुप अग्रवाल यांनी सुरू केली सर्वांगीण विकासाची सुरुवात। देश सेवेसाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य राहील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर। धुळे तालुक्यातील नंदाळे येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू। धुळे देवपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या 6 तासात लावला घरफोडीचा छडा। धुळ्यातील जिया सिटी हायस्कूल येथे 96वा गीता जयंती उत्सव उत्साहात साजरा। धुळ्यात खादी ग्रामोद्योग आयोग व खानदेश कुंभार समाज विकास संस्था आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहात सांगता। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धर्मयोद्धा म्हणून ज्यांना ओळखले जाते असे धुळे शहराचे नवनियुक्त आमदार अनुप अग्रवाल यांनी आमदार पदावर विराजमान होताच सर्वांगीण विकासाचा संकल्प हाती घेतलाय। धुळे शहरातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्याच्या हेतूने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन MIDCच्या विस्तारीकरणाचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली। साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे धुळे शहराचे नवनियुक्त आमदार अनुप अग्रवाल। आमदार अनुप अग्रवाल हे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्तिमत्व होय। त्यांनी आपल्या सर्वसामान्य जीवनातूनच एक सामाजिक कार्याची शिदोरी हाताशी बाळगली आहे। त्या माध्यमातून त्यांनी छोटे मोठे सामाजिक कार्य करून राजकीय क्षेत्राकडे आपले पदार्पण केले होते। केवळ राजकीय हेतू न बाळगता त्यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्याचा लेखाजोखाही आपल्या अंगाशी बाळगला होता। त्या माध्यमातून आज पावेतो त्यांनी धुळे शहरात सामाजिक आणि धार्मिक कार्याचा प्रचार करून धुळेकरांना धार्मिक आणि सामाजिक कार्याचा लळा देखील लावलाय। याचं वास्तव आजही धुळेकरांमध्ये बघायला मिळत असतं। सामाजिक आणि धार्मिक कार्याची जाण असणारा हा औलिया आजही सर्वसामान्यांसाठी व धर्मरक्षणासाठी नेहमीच तत्पर असताना दिसत असल्या कारणाने आज आमदार अनुप अग्रवाल यांनी धर्मयोद्धा म्हणून जिल्ह्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली। झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारपदी निवडून येताच त्यांनी केवळ राजकीय विषय न घेता त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासात भर पडावी यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना MIDCच्या विस्तारीकरणाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात मागणीचे निवेदन सादर केले। त्याचबरोबर नवीन स्टेशन मंजूर करण्याचा आग्रह देखील त्यांनी यावेळेस केला। आमदार पदावर विराजमान होताच अनुप अग्रवाल यांनी सर्वांगीण विकासाचा संकल्प घेतल्याने आज धुळेकरांमधून त्यांचे कौतुक केले जात आहे। देश सेवेसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तसेच योगदान दिले अशा जवानांचे व त्यांच्या कुटुंबियांचे प्रलंबित प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नेहमीच प्राधान्य राहील अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली। धुळेतील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 निधी संकलन शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर बोलत होते। या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्ता श्रीमती अमिता दगडे पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सर्वानंद डी, SRPFचे समादेशक प्रभाकर शिंदे, संजय, बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झालटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील, सेवानिवृत्त कर्नल उत्तमराव पाटील आदी उपस्थित होते।
जिल्हाधिकारी श्री पापळकर म्हणाले की देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी व समस्या दूर करून त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र सेना दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात। यासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने माजी सैनिकांचे प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले। एक शहीद मुल्क तेरे ऊपर मैं निसार, अब तेरे हिम्मत के चर्चे, गैरों की महफिल। मित्रांनो, हे जे शहीद पण आहे, हे जे सुप्रीम सॅक्रिफाइस आहे, एखादी फॅमिली सुप्रीम सॅक्रिफाइस करते, याचा खरोखर मूळ अर्थ जो आहे हे आपल्या सामान्य लोकांना कधीही कल्पना नाही की त्या फॅमिलीमध्ये नंतर काय होतं, ती फॅमिली कसे दिवस काढते। आणि सुप्रीम सॅक्रिफाइस करणं देशासाठी ही जी भावना आहे, जी अंतिम सॅक्रिफाइस आहे, काय असते आपल्या सामान्य लोकांना कळू शकत नाही। मी मुद्दामून दोन छोटे एक्झाम्पल देतो की मी नक्षलमध्ये ऑलमोस्ट 5 वर्ष आयुष्याची दिलेली आहे। त्याच्यामध्ये एसएजी नावाचा एक कंपोनंट आहे, स्पेशल ऍक्शन ग्रुप। तर मला आठवतं की 17 ऑक्टोबर 2013 रोजी आमची एक पार्टी नक्षलमध्ये ऑपरेशन ऑल आउट अशी करत होती आणि तिचं मला नाव आठवतं, मोठा झरिया नावाचा एक खेडा आहे। त्या खेड्यामध्ये आमच्या पार्टीने रात्री मुक्काम केला। शाळा होती आणि त्या शाळेच्या आतमध्ये म्हणजे असं दूर 1 किलोमीटरवर त्यांनी नक्षल लोकांनी एक वायर आणली होती आणि बरोबर शाळेची मधली भिंत आहे, त्या भिंतीच्या मध्ये तो आयडी ब्लास्ट झाला। तो ब्लास्ट त्यांनी दुपारी 12:30-1 वाजता तो ब्लास्ट त्यांनी केला। त्याच्यामध्ये माझे 3 म्हणजे त्यांचे वय वर्ष 22-23 असे होते, असे 3 जवान विदाऊट त्यांचं लग्न पण झालं नव्हतं, अशा एका फटक्यामध्ये शहीद झाले। त्यानंतर त्या घरच्यांना फेस करताना मला त्याची प्रखर जाणीव झाली की सुप्रीम सॅक्रिफाइस देशासाठी करणं म्हणजे काय असतं। तुम्ही बघा, मागच्या वेळेला सर एसडीआरएफचा एक जवान आपल्याकडे सातारा सांगलीला पाण्याच्या रेस्क्यू ऑपरेशन्स मध्ये एक जवान आपला एसडीआरएफचा शहीद झाला धुळ्यात। आणि त्याचं जेव्हा शव इथं आपल्याकडे गावात आणलं गेलं तेव्हा मी देखील रात्री इथे सरांनी यायला गेलो होतो। त्याची बायको ही प्रेग्नंट होती, बरोबर, त्याची मिसेस ही प्रेग्नंट होती आणि काल त्याच्या भगिनी आहेत आपल्याकडे जेव्हा 21 ऑक्टोबर हा पोलीस शहीद दिन आपण नमन करतो त्या दिवशी तेव्हा त्या मॅडम तिथे आलेल्या होत्या। त्याच्यामुळे हे जे शहीद आहे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण वाया जाऊ देता कामा नये। हा जो ध्वज संकलन विधी आहे मित्रांनो, हे कारण आहे फक्त, परंतु आपल्या सगळ्यांनी एक अतिशय मनामध्ये एक पण केला पाहिजे। शालेय छोट्या मुली देखील आपल्याकडे मोठा पण आहे की कुठलाही आनंदाचा क्षण असो आपल्या आयुष्यातला, आपण त्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची मदत अथवा एक रिस्पेक्ट आपण देशाला या माध्यमातून केलाच पाहिजे असा एक संकल्प करूया। आणि मला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणजेच वाळूचा व्यवसाय होय। त्यामुळे वाळू तस्कर मिळेल त्या भागातून वाळूची चोरटी वाहतूक करून रगड पैसा कमवण्याचा प्रयत्न करीत आहे। तरी या प्रकाराला आळा बसवण्यास संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी का धजत नाही असे नागरिकांतर्फे बोलले जात आहे। केंद्र सरकार अंतर्गत भारतीय कापूस महामंडळ मर्यादितचे कापूस खरेदी केंद्र नंदाळ येथील मंगलदीप कॉटेक्स येथे सुरू करण्यात आले आहे। या कापूस खरेदी केंद्राचा बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला। शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असतात। यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्री करण्याची सोय होते। सन 2024-25 साठी कापसाची आधारभूत किंमत पात्रतेनुसार व कापसाच्या परतवारी व जातीनुसार केंद्र शासनाने भाव निश्चित केले आहेत। धुळे तालुक्यातील मंगलदीप कॉटेक्स येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणण्या अगोदर भारतीय कापूस महामंडळ मर्यादित सीसीआयकडे ऑनलाईन नोंदणी करावी। नोंदणी करताना बँक खात्याची संलग्नित प्रत, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक आवश्यक आहे। तसेच सन 2024 सन 2025चा कापूस पीक पेरा लावलेला नवीन ऑनलाईन 7/12 उतारा ऑनलाईन नोंदणी करताना आवश्यक आहे।
तालुक्यातील तमाम एक मिनिट हां तात्या धुळे तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की मुक्ती येथील मंगलदीप कोटेक्समध्ये CCI या केंद्र सरकारच्या कापूस खरेदीचं आज उद्घाटन झालं। या उद्घाटन प्रसंगी मी सगळ्यांना सांगतो की CCIचे भाव 7,421 रुपये H4 या कापसाचे, याच्यात मॉइश्चर 8 ते 12 असे त्यांचं प्रिमायसेस आहे। त्याचाच कापूस आणि उत्तम दर्जाचाच कापूस खाली करण्यात येईल, तरी शेतकऱ्यांनी आपल्या चांगल्या दर्जाचा कापूस इथं घेऊन यावा आणि येण्याच्या पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं। ते सगळ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी 7/12 ज्याच्यावर ऑनलाईन पिकपेर कापूस लावलेला असावा आणि बँक पासबुक आणि ऑनलाईन मोबाईल नंबर त्या बँकला आधार कार्डशी लिंक असावा, असे कागद घेऊन सगळ्यांनी आधी रजिस्ट्रेशन करावं। त्याच्यानंतर उत्तम दर्जाचा कापूस इथं मोजणीसाठी घेऊन यावं असं मी वैयक्तिक सगळ्यांना विनंती करतो। रविवारी त्या खरेदीला सुट्टी राहील, याची पण सगळ्यांनी नोंद घ्यावी। धुळे देवपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या 6 तासात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते दिनांक 9 डिसेंबर रोजी 7 वाजेच्या दरम्यान देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रभाग नगर भागातील राहणारे राम मनोज निकम यांचे बंद असलेले घर कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील व घरातील 1,20,000 रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने व पितळाची भांडी चोरून नेल्याची धुळे देवपूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती। देवपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील यांनी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व तपास पथकातील कर्मचारी यांना योग्य त्या सूचना करून सदर घटना ठिकाणी रवाना केले। पोलीस अधिकारी व तपास पथकाचे कर्मचारी यांनी CCTV फुटेजची पाहणी केली असता त्यात 2 तरुण हे घराजवळ उभे होते, त्यांच्यासोबत एकत्र होतात। त्यातील एका तरुणाने तोंडाला काळ्या व पांढऱ्या रंगाची मफलर गुंडाळलेली होती। सदरचा धागा लक्षात घेऊन कुत्रा पाळणारा सराईत आरोपी बाबत तपास पथकातील अंमलदारांची खात्री झाली की सदर कुत्रा पाळणारा सराईत आरोपी हा हर्षल उर्फ सनी चौधरी राहणार विटाभट्टी असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याचवेळी घटनास्थळी पोलीस पथकातील डॉग पथकातील जय याला देखील आणण्यात आले। त्याला घटनास्थळी आरोपींनी हाताळलेल्या वस्तूंचा वास देण्यात आला। डॉग हँडलर पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे व पाटील यांच्यासह विटाभट्टी येथे 1 किलोमीटर परिसरात धावत जाऊन सदर सराईत आरोपी नामे हरीश उर्फ सनी कैलास चौधरी राहणार विटाभट्टी धुळे याच्या घराजवळ नेले असता सदर आरोपीला ताब्यात घेऊन सदर आरोपितांकडे काळ्या पांढऱ्या रंगाची मफलर मिळून आली। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा हा मी व माझा मित्र जयवंत बापू पाटील राहणार विटाभट्टी धुळे अशांनी केला असल्याचे सांगितले। त्यांना विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील सोन्या व चांदीच्या वस्तू व पितळाची भांडी अशी एकूण 1,30,000 रुपये किमतीचा त्यांच्या राहत्या घरातून काढून दिला व सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बटू पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा, पोलीस सब इन्स्पेक्टर साईनाथ तळेकर, मसलुद्दीन शेख, सपी मिलिंद सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक विस्पुते, पोलीस कॉन्स्टेबल भूपेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुटे, पोलीस कॉन्स्टेबल गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल वसंत कोकणी यांनी केली होती। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या GR सिटी हायस्कूल येथे आज 96वा गीता जयंत्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। आज दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गीता जयंती उत्सवानिमित्त धुळे शहरातील एज्युकेशन सोसायटीच्या GR सिटी हायस्कूल येथे 96वा गीता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या। यात योगा, सूर्यनमस्कार, 12 व 15 अध्यायानुसार सामुदायिक गीता पठण, श्रीकृष्ण जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन अशा विविध स्पर्धा यावेळेस घेण्यात आल्या। या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आयोजित कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, प्रमाणपत्र
असे बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आलं। यावेळी 5वीतील विद्यार्थी प्रणव प्रशांत दलाल हा गीता पाठांतर या स्पर्धेत विजेता ठरल्याने त्याला बक्षीस देण्यात आलं। तसेच अंकित दीपक शिनकर या एकता पहिलीतील विद्यार्थ्यास देखील बक्षीस देण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आबासाहेब युवराज करंकाळ, रवी बेलपाठक, नाशिक इस्कॉन मंदिरचे सुकुमार गौ, संतोष अग्रवाल, विनोद पालेशा, महेंद्र अग्रवाल, डॉक्टर पटवर्धन, मनोहर जोशी, मुख्याध्यापक पावरा सर, मनोज जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते। सर मी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे संस्था पातळीवरील स्पर्धांचं आयोजन हे सूर्यनमस्कार, योगासनं, गीताई पठण, गीता पाठांतर आणि श्रीकृष्णाच्या जीवनावरील चित्र प्रदर्शन या सर्वमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात त्या विद्यार्थ्यांचं आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला गेला। या समारंभास संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, संस्थेचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे माननीय सुकुमारजी हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। मी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या एक्स ऑफिशियल या नात्यानं या ठिकाणी जे मान्यवर आणि जे विद्यार्थी सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दिली त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। आणि माझ्या सहकार्यांनी सर्व शाखेच्या सर्व सहकार्यांनी उत्तमरित्या या ठिकाणी सहकार्य केलं आणि समन्वय साधून या ठिकाणी हे जे काही कार्यक्रम आहेत ते यशस्वीरित्या पूर्ण केले आणि म्हणून त्यांच्याही ऋणात राहू इच्छितो। आणि धुळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। खादी ग्रामोद्योग आयोग व खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या 8 दिवसांपासून कुंभार समाज बांधवांना देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणाची डॉक्टर सुशील महाजन यांच्या उपस्थितीत उत्साहात सांगता झाली। यावेळी प्रशिक्षणकर्त्यांना प्रमाणपत्रही वाटप करण्यात आलं। दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता खादी ग्रामोद्योग आयोग व धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळेच्या वतीने उद्योग विकास योजना कुंभार सशक्तीकरण मिशन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या 8 दिवसांपासून प्रशिक्षण देण्यात येत होते। या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कुंभार समाज बांधवांना विद्युत चाकेही वाटप करण्यात आली। तर आज या प्रशिक्षणाची सांगता झाल्याने धुळेतील डॉक्टर सुशील महाजन यांच्या शुभ हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आलं। या प्रशिक्षण कार्यक्रमात मास्टर चॅनल लक्ष्मण बोरसे हे मार्गदर्शन करीत होते। कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी चेतन मंडोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश बाहळकर, प्रसिद्धी प्रमुख धुळे जिल्हा अनिल चित्ते, शांताराम चव्हाण, सौ छायाताई बाहळकर, सौ आशा चित्ते, सौ ज्योती चव्हाण, सौ आशाबाई बोरसे आदी कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासन आणि भारत सरकार यांच्या विद्यमानाने खादी ग्राम उद्योग यांच्या मार्फत आज या धुळे जिल्ह्यातील एकूण 80 कुंभार समाज लाभार्थ्यांना योग्य पद्धतीचं ट्रेनिंग या ठिकाणी देण्याचा उपक्रम मागील 10 दिवसापासून सुरू आहे आणि या कुंभार समाजांना त्यांची कला दाखवण्यावेळी उत्तम प्रकारे करावी या ठिकाणी विद्युत चाकाचं या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं आणि या ट्रेनिंग देण्यासाठी खास चंद्रपूरहून लक्ष्मण कुंभार हे आलेले आहेत। त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे आणि या सगळ्या लाभार्थ्यांनी अतिशय आपल्या मनाने उत्तम प्रकारे ट्रेनिंग घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये आपल्या या धुळे जिल्ह्याचं नाव या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं करता येईल या ठिकाणी आपण देखील प्रयत्नशील आहेत आणि त्या ट्रेनिंगचं समारोप आपल्या धुळे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय सुशीलजी महाजन साहेब यांनी या ठिकाणी केलंय आणि त्यांनी देखील या ठिकाणी आमच्या कुंभार कलाकारांचं कौतुक केलंय
आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले की कुंभारसाठी काही आवश्यकता असेल तर मी स्वतःही चंद्रभाऊ मंडोरे आदरणीय आता जे नवीन आमदार झाले दरवर्षी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काही लागत असेल तर त्याची देखील आपण तुम्हाला काही आवश्यक असेल तर मी आहे तुमच्याकडे उपलब्ध, माझ्याशी संपर्क साधा आणि जेणेकरून आपला हा कुंभार समाज कसा प्रगत होईल, आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं होईल त्या ठिकाणी माजी साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. मी पुन्हा सगळ्या लाभार्थींचं ज्यांनी प्रसिद्ध असे लक्ष्मण कुंभारांचं आणि ज्या वेळेस सगळ्या आपले बांधव असतील समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केलं म्हणून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय गुरु. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धर्मयोद्धा तथा आमदार अनुप अग्रवाल यांनी सुरू केली सर्वांगीण विकासाची सुरुवात. देश सेवेसाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य राहील. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर. धुळे तालुक्यातील नंदाळे येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू. धुळे देवपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या 6 तासात लावला घरफोडीचा छडा. धुळ्यातील जिया सिटी हायस्कूल येथे 96वा गीता जयंती उत्सव उत्साहात साजरा. धुळ्यात खादी ग्रामोद्योग आयोग व खानदेश कुंभार समाज विकास संस्था आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाची उत्साहात सांगता. याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.